साती डेलिगेशन्स बाहेर जाऊन दौरा संपल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची भेट काल सगळ्यांबरोबर झाली. सगळ्या खासदारांबरोबर एक अनौपचारिक अशी चर्चा 1 तास किमान त्यांच्या निवासस्थानी झाली आणि प्रत्येकाला त्यांनी पुरेसा वेळ जो आहे प्रत्येक खासदाराला वेळ दिला. प्रत्येकाकडून जाणून घेतलं त्यांनी. प्रत्येक टेबलवरती जात होते, त्यांच्याशी बोलत होते आणि प्रत्येकाचा अनुभव काय होता त्या पर्टिक्युलर देशाबद्दलचा, ह्या सगळ्या गोष्टी एकदम मायन्यूटली समजून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. कोणाचे काय अनुभव होते, देशाने कशाप्रकारे रिॲक्ट केलं, कशाप्रकारे रिसीव्ह केलं, कशाप्रकारे आपला जो संदेश होता शांतीचा आणि त्याचबरोबर झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझमचा, हा कशाप्रकारे तिकडे अप्रिशिएट केला गेला, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन, सगळ्याच गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पण स्वतःचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत या डेलिगेशनबद्दलचे बाहेरच्या देशांमध्ये, खास करून युरोपमध्ये असेल, त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा कुठला देश ज्यांनी सगळेच खासदार, सगळ्या वेगवेगळ्या पक्षातील खासदारांना एकत्र आणून एका डेलिगेशनमध्ये एक संदेश पोचवण्यासाठी सगळे लोक एकत्र आले होते. सगळ्या पक्षाचे खासदार एकत्र येऊन वेगवेगळ्या पक्षाचे असूनसुद्धा देखील ते एकच भाषा बोलत होते, जी टेररिझमच्या विरोधामध्ये होती, जी आतंकवादच्या विरोधामध्ये होते, जी दहशतवादाच्या विरोधामध्ये होते. हे अप्रिसिएशन पूर्ण जगाने केलं की भारत एक असा देश आहे की ज्यांनी पहिल्यांदा टेररिझमच्या विरोधामध्ये असं इंटरॅक्शन, असं डेलिगेशन पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि सगळ्या खासदारांनी जे काम केलं त्याला अप्रिशिएट करण्याचं काम पण प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. सगळ्यांना चांगल्या प्रकारे वॉर्म वेलकम त्यांनी दिलं आणि सांगितलं की खूप चांगलं काम आपल्या सगळ्यांकडून झालेलं आहे. विभिन्न पक्षाची लोक त्या डेलिगेशनमध्ये होते, पण बाहेर गेल्यानंतर तुम्ही सगळे भारतीय होता आणि एका सुरामध्ये आपण सगळे लोक बोलत होता. हे खूप जगाने देखील अप्रिशिएट केलं. हे खूप सॅटिस्फॅक्शन होतं की ज्या मोटिव्हने आम्ही गेलो होतो, जो संदेश भारताला जगाला द्यायचा होता, तो संदेश तिकडे पोचवण्यामध्ये यश मिळालं. आणि मला वाटतं असे सगळे इंटरॅक्शन्स जे आहेत, काही खासदारांनी सांगितलं की हे जे इंटरॅक्शन्स आहेत, हे इंटरॅक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यामुळे बाकी देशांबरोबर आपले संबंध अजून दृढ होतील, अजून मजबूत होतील. हे देखील अप्रिशिएट प्रधानमंत्री मोदींनी केलं आणि त्यांनी देखील सांगितलं की असे इंटरॅक्शन्स, आपले बाकी डिप्लोमॅटिक रिलेशनशिप तर आहेतच, पण ते एका चौकटीमध्ये राहून होतात. पण जेव्हा खासदार जातात तेव्हा फॉर्मल पण डिस्कशन होतं, इन्फॉर्मल डिस्कशन्स होतं. त्या देशाला भारताकडून काय अपेक्षा आहे हे देखील कळत असतं. तर असे इंटरॅक्शन्स भविष्यामध्ये देखील झाले पाहिजे, याच्यावरती देखील प्रधानमंत्री मोदींनी स्वतःचं मत व्यक्त केलं आणि खूप पॉझिटिव्हिटी दाखवली. तुमचं जे डेलिगेशन होतं याच्यामध्ये खूप महत्त्वाचं होतं ते म्हणजे खूप व्हायरल झाला एकदम फोटो. सध्या तुमचा सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होतोय आणि त्याच्यामध्ये कॅप्शन आहे हिंद के शेर म्हणून. नक्की काय विषय त्या फोटोवर, सगळे हसतायत. मला वाटतं हे जर डेलिगेशन गेलं होतं, सगळेच डेलिगेशन, त्या डेलिगेशनवरती मॉनिटरिंग PMOकडून होती. प्रधानमंत्री स्वतः बघत होते की कुठला देश कशाप्रकारे आपल्याबरोबर उभा आहे, कशाप्रकारे रिॲक्ट करतो आहे. आणि त्या फोटोचं जर तुम्ही विचारलं तर त्या फोटोमध्ये एक असा किस्सा झाला होता की डेलिगेशनमध्ये मला आपले सस्मित पात्राजी आहेत, बाकी लोक आहेत जे भाऊ म्हणून बोलायचे, तर मी त्यांना भेटल्यानंतर काल मला त्यांनी पकडलं आणि सांगितलं, बोलले की श्रीकांत भाई अब तुम भाऊ हो गए. तर मला वाटतं प्रधानमंत्री महोदयांचं एवढं बारीक ह्या डेलिगेशनवरती लक्ष होतं. आणि कारण की हे सेन्सिटिव्ह टॉपिक होता, कशाप्रकारे जे आहे हे खासदार त्या ठिकाणी जाऊन बोलत आहेत, लोक कशाप्रकारे ते अप्रिशिएट करत आहेत, देश कशाप्रकारे अप्रिशिएट करतात, हे खूप. आणि प्रधानमंत्री इतक्या मोठ्या स्टेचरचा माणसाकडून एवढ्या बारीक गोष्ट लक्षात ठेवणं, मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण की हे पर्सनल मोमेंट झाला की त्यांना हे देखील माहिती आहे की कशाप्रकारे ही सगळे डेलिगेशन्स एकत्र मिळून काम करत आहेत. आम्ही त्यांना सांगितलं एक आमचा आता परिवार झाला, तो एक पारिवारिक, एवढ्या 14 दिवसामध्ये एक पारिवारिक संबंध एकमेकांमध्ये स्थापित झाले. आणि मला वाटतं हेच आहे
अजून मोटिवेशन देण्यासारखं की कोणी आपल्या कामाला जर अप्रिशिएट केलं तर मला वाटतं अजून जोरात आम्ही सगळे लोक काम करू शकतो. सगळ्या पक्षाचे खासदार काल होते आणि सगळे खासदार मोदीजींबरोबर त्यांचे अनुभव जे आहेत ते काल शेअर करत होते. UAE सारख्या देशांनी तुमच्या संदर्भामध्ये तुमच्या डेलिगेशनशी बोलताना असं म्हटलं होतं की भारतावर अटॅक तो UAE वरती अटॅक, आणि दुसरा मुद्दा होता की कोणी जर धर्माचा वापर करून दहशतवाद करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही 2 OIC नेशन्समध्ये गेलो होतो, UAE आणि सियरा लिओन. हे दोन्ही देश जे आहेत हे मुस्लिम देश असून सुद्धा खूप प्रोग्रेसिव्ह देश आहेत, प्रोग्रेसिव्ह विचारसरणीचे आहेत. आणि UAEने तर थेट सांगितलं हा भारतावरचा हल्ला फक्त नाही आहे, हा आमच्या देशावरती पण झालेला हल्ला आहे. आणि जर कोण रिलिजनला हायजॅक करून जर टेररिझम पसरवत असेल तर त्याला आम्ही थारा देणार नाही. सियरा लिओनमध्ये तर पार्लमेंटमध्ये मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करण्याचं काम केलं. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जे भारताला, जे आमच्या प्रधानमंत्र्यांना आणि 140 कोटी जनतेला जो मेसेज पोचवायचा होता जगाला, जे सेन्सिटाईज करायचं होतं टेररिझमबद्दल, या सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे तिथे करू शकलो. आणि मोदीजींचा एक वेगळा प्रभाव आम्हाला या सगळ्या देशांवरती पाहायला मिळाला. जे इंटरॅक्शन्स मोदीजींच्या बरोबरचे आहेत या देशांबरोबरचे, UAEमध्ये तर मोदीजी 7 वेळा गेले. त्याचबरोबर वेस्ट आफ्रिकामध्ये आम्ही जिथे गेलो होतो तिथे खूप चांगल्या प्रकारे काय अप्रिशिएट केलं तर एबोला जेव्हा आउटब्रेक झाला होता 2014मध्ये ते भारताने कसं मदत केलं होतं. कोविडचं जेव्हा एपिडेमिक पसरलं होतं तेव्हा कोविडच्या 5 लाख लसी तर फक्त मला वाटतं त्या सियरा लिओनमध्ये, काँगोमध्ये भारताने पाठवल्या होत्या. ते देखील अप्रिशिएट करण्याचं काम, त्याची देखील आठवण त्या देशांनी आम्हाला करून दिली की आम्हाला मोदीजींनी, भारताने आमच्या कठीण काळामध्ये ह्या लसी पोचवल्या, एबोलामध्ये मदत केली. बाकी वेळेस देखील भारताचे संबंध जे आहेत ते चांगले, अजून दृढ संबंध होण्यासाठी देखील हे देश सगळे उत्सुक आहेत. भारताने अजून बायलॅटरल ट्रेड या देशांबरोबर वाढवावा ह्याच्यासाठी देखील हे देश सगळे उत्सुक आहेत. सर, एक प्रश्न असा आहे की अनेकदा सगळे विरोधी पक्ष एकमेकांच्या विरोधात इथे बोलत असतात, पण 2 प्रामुख्याने, एक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आहेत, DMKच्या कनिमोळी आहेत की जे लीड करत होते शशी थरूर आहेत. तर या सगळ्यांमध्ये काल वातावरण कसं होतं? त्यांच्या पक्षातून त्यांना याविषयी काय म्हटलं गेलं? बघा, त्यांना त्यांच्या पक्षामधून काय म्हटलं गेलं याचा विषय वेगळा आहे. काल जेव्हा ते आले होते तिथे ते डेलिगेशनचे लीडर होते, डेलिगेशन लीड करत होते. काही लोक डेलिगेशनमध्ये मेंबर म्हणून होते, डेलिगेट्स म्हणून होते. आणि सगळ्यांनी जरी इथे काही होत असेल तरी मला वाटतं हे खासदार जे आहेत त्या ऑपोजिशन पार्टीचे खूप समजदार आहेत. त्यांना काय करायचं आहे हे त्यांनी केलेलं आहे. तिकडे जाऊन त्यांना अप्रिशिएट करायचं सोडून त्यांच्यावरती तुम्ही टीका करताय. मला वाटतं पक्षांनी देखील, ऑपोजिशन जे पक्ष आहेत सगळे, त्यांनी देखील शिकलं पाहिजे की जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आपण सगळे भारतीय म्हणून एकत्र आलं पाहिजे, ना की तिथे पण पॉलिटिक्स करायला तर अजून वेळ आहे भरपूर. आता पार्लमेंट सेशन पण चालू होतं, तिथे तुम्ही तुमचे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस सांगा, तिकडे चर्चा करा तुम्ही. पण अशा ठिकाणी जिथे सगळ्या देशाचे सगळ्या पक्षाचे खासदार एकत्र येऊन एकच आवाजात बोलतायत तेव्हा अशा प्रकारे भारतामध्ये एकमेकांवरती टीका करणं बरोबर नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.